हॅलो पॅरेंट्स, टाईम मॅनेजमेंट वर्सेस माइंड मॅनेजमेंट. आजपर्यंत आपल्याला प्रत्येकाने हे सांगितलं आहे की आपल्याला टाईम मॅनेज करावा लागेल. वेळ अमूल्य आहे. गेलेली वेळ परत येणार नाही आहे, ज्यामुळं वेळेचं नियोजन, टाईम मॅनेज करणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. पण आतापर्यंत आपणसुद्धा बऱ्याच वेळा हा अनुभव घेतला असेल की बऱ्याच वेळेला आपण ठरवतो की आत्ता उद्यापासून मी सगळं मॅनेज करणार आहे. मी उद्यापासून काय काय कधी कधी करणार आहे या सगळ्या गोष्टीचं एक टाईमटेबल बनवतो. ते टाईमटेबल तयार करतो आणि 1 दिवस 2 दिवस हार्डली 3 दिवसपर्यंत हे टाईमटेबल चालतं. पुन्हा आपण त्या सगळ्या टाईमटेबलला विसरून जातो. इवन सेम आपल्या न्यू इयर रिझोल्युशनच्या बाबतीतसुद्धा होतं. दरवर्षी प्रत्येकजण 31 डिसेंबरला नवीन वर्षाचं नवीन रिझोल्युशन तयार करतो. या वर्षामध्ये मला काय काय करायचं आहे याचं रिझोल्युशन तयार होतं, टाईमटेबल तयार होतो, कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत याचं प्लॅनिंग तयार होतं. पण 5 जानेवारीपर्यंत 90% लोक या रिझोल्युशनपासून बाजूला झालेले असतात. हे रिझोल्युशन ते विसरलेले सुद्धा असतात. याचं कारण काय? तर याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपल्याला टाईम मॅनेज नाही करायचं आहे. आपल्याला स्वतःच्या माइंडला मॅनेज करावं लागेल. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या माइंडला कंट्रोल करत नाहीत तोपर्यंत टाईमटेबल वर्क करणार नाही आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या माइंडवरती कंट्रोल आणत नाही आहेत तोपर्यंत तुमचं रिझोल्युशन कामच नाही करणार आहे. कारण होतं काय की जुनी बिलीफ सिस्टीम, जुनं माइंडसेट आणि जुने इमोशन्स घेऊन जर तुम्ही नवीन रिझोल्युशन करत असाल तर जुने बिलीफ सिस्टीम, जुना माइंडसेट त्याला सपोर्ट करत नाही आणि म्हणून परत आपण बॅक टू ओल्ड पॅटर्नमध्ये जातो आणि ते रिझोल्युशन आपल्याकडून पुरं होत नाही. ते टाईमटेबल आपल्याकडून फॉलो होत नाही आहे. सेम काहीच आपल्या मुलांच्या बाबतीत होतं आहे. दरवेळेला आपल्या मुलांनासुद्धा असं वाटतं की बस आजपासून सगळं बंद, मी माझं शेड्यूल बनवेल, मी डिसिप्लिनमध्ये येईल, मी माझं टाईमटेबल तयार करेल आणि मी उद्यापासून अभ्यासाला सुरुवात करेल. बट उद्या पुन्हा सेम स्टोरी येते. कारण ज्या वेळेला तो हे ठरवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जे मोटिवेशन असतं ते दुसऱ्या दिवशी मोटिवेशन गायब होतं आणि त्याचा जो ओल्ड पॅटर्न आहे तो पॅटर्न पुढे येतो, जो त्याला रेग्युलर ओल्ड ट्रॅपमध्ये ठेवायला मदत करतो, त्या ओल्ड ट्रॅपमध्ये अडकवून ठेवतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याही मुलं या ओल्ड ट्रॅपमध्ये अडकलेत आणि या ओल्ड ट्रॅपमधून बाहेर काढून त्यांना माइंड मॅनेजमेंटच्या काही टेक्निक शिकवायच्या असतील आणि त्यांना ह्या ओल्ड ट्रॅपला ब्रेक करून न्यू माइंडसेट, न्यू बिहेवियर, न्यू बिलीफ सिस्टीम बिल्ड करायचे असतील तर त्यासाठी मी तुम्हाला इन्व्हाइट करतो माझ्या 14 डेजच्या एफर्टलेस स्टडी सिस्टीमच्या मास्टर क्लासमध्ये. ज्या मास्टर क्लासमध्ये या 14 डेजमध्ये आपण मुलांचा माइंडसेट कसा बिल्ड करतो, आपण मुलांमध्ये न्यू बिलीफ सिस्टीम कशा इम्प्लांट करू शकतो आणि आपण मुलांना डिसिप्लिन कसं बनवू शकतो या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग भेटूयात येत्या रविवारी ठीक 7 वाजता माझ्या एफर्टलेस स्टडी सिस्टीमच्या मास्टर क्लासमध्ये. धन्यवाद.